आजी संसार सुफल झाला गे माये, ते केले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग। बाप रुक्मा देवरून विसंबे सर्वता, बाप रुक्मा देवरून न विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितली, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग। पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन पांडुरंगा। सद्गुरु तो कया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे। आजी संसार सुफल झाला गे माये, आजी संसार सुफल झाला गे माये, देखेले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा या अभंगातून ज्ञानोबाराय भगवंताच्या दर्शनाचा आलेला अनुभव या अभंगातून माऊली प्रगट करतात। विठ्ठल 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आज चतुर्थी, आज चतुर्थी निमित्त प्रत्येक वर्षी दर महिन्याला, प्रत्येक वर्षी म्हणजे दर महिन्याला, हो 12 महिने आपल्या श्री क्षेत्र हातेडी गावामध्ये प्रत्येक चतुर्थी दिवशी अन्नदान बरोबर तथा कीर्तन ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होत असतो। तसं आज या अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त आमचे शंकरराव नारायणराव शिंदे यांच्या विनंतीतून, यांच्या संपर्कातून म्हणा, हे आजची यजमान असते, होय उगाच कसं आजची यजमानाचे तो ना, त्यांच्या माध्यमातून व तसेच आमचे जावाई बापू संतोषराव वाटाणे यांच्या विशेष संपर्कातून, म्हणजे त्या दोघांचा मित्रपण, त्यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तन सेवा आहे। कीर्तनाला उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक मंडळी, संगीत विशारद वैष्णव टाळकरी आमचे श्रेष्ठपरायण भागवत महाराज उगलेत, संगीत विशारद वैष्णव टाळकरी आमचे ब्रह्मा महाराज येवलेत, संगीत विशारद वैष्णव टाळकरी तथा कीर्तनकार आमचे मुकुंद महाराज काकडे, वैष्णव टाळकरी प्रतिबिंबसन जोशींचा आवाज, हो म्हण माऊली, होय आमचे नारायण महाराज पोळ, उत्कृष्ट गायक वैष्णव टाळकरी महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत। तर उक्तपरण आमचे भगवान महाराज माऊलींच्या बरोबर आले, त्याचप्रमाणे वैष्णव टाळकरी आमचे अशोक महाराज हातडीकर आहेत, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक मंडळी तथा माझे गुरुवर्य विष्णुपंत महाराज सरोदे बाप्पा सुद्धा आलेले आहेत, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक मंडळी,
तुकाराम महाराज, नामदेव महाराज. अरे वा, वैष्णव माणसं आहेत. आणि त्याचप्रमाणे आमचे श्रेष्ठपरायण महाराष्ट्रात आता ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं मृदंगाच्या बाबतीत, आमचे असे मृदंगाचार्य माऊली महाराज तांगडे हे सुद्धा माऊली सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. ही सर्व बाळगोपाळ मंडळी, काशीराम, तुशीराम, अंजीराम, सखाराम, तुकाराम, ही सगळीच महाराज मंडळी असं. आणि द्यावे तेवढी धन्यवाद माऊली माईक सिस्टीमला, विशेष धन्यवाद. आता एक दिवसाच्या कार्यक्रमात अशी सिस्टीम सहसा लागत नाही, पण द्यावे तेवढे धन्यवाद सिस्टीमला थोडेच. माझ्याकडे बी बघत जातात म्हणजे असं. काय समर्थ नाही, आमच्या दोघांची रास बसली, तुम्ही नका ताण घेऊन. विठाला विठाला अरे विठाला गणेश गणपती आज चतुर्थी निमित्ताने कीर्तने. गणपती मानाची देवता आहे, ही मंगलमय देवता आहे. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदर गणरायाचं नमन, गणपतीला वंदन करतो का नाही? अहो, सर्वच संतांनी ग्रंथाच्या सुरुवातीला गणरायाचं मंगल केलेलं. श्री गणेशाय नमः. ज्ञानोबराय म्हणले बघा, ओम नमोजी वेद प्रती जय जय सोसंवेद्या देवा तुची सकलार्थमती मने निवृत्ती दासू. हे शब्द ब्रह्म तू बघ म्हणा, हे शब्द ब्रह्म अशेष तेचे मूर्ती सुवेश जेत वर्ण वपू निर्दोष मिरवतासे. ज्ञानोबरांनी 22-24 ओवेत बघा सुरुवातीच्या नमनाच्या गणरायासाठीच वंदन केलेलं. त्याच्यामुळे आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे गणपतीचं वर्णन करतात ज्ञानोबा. आमच्या ब्रह्मा महाराजांचा मागापासून इच्छा होती. कोणता अभंग म्हणतो तुम्ही? नमीला गणपती. मी म्हणलं गाठ्यात नाही. असं चला, वाङ्मय भरपूर पडले हो. असं मला मुद्दा हा मांडायचा. सर्व संतांनी गणपतीचं वर्णन केलेले, सगळ्या संतांनी. ज्ञानोबा तर म्हणतात औषध कोटीकारांनी तर असं गणपतीचं वर्णन केलंय, म्हणले 3 गणित. गणेश कोणाला म्हणायचं? गणेश जो 3 गणाचा ईश आहे त्याला गणेश म्हणा. 3 गण सांगितले, 3 गण सांगितले, मनुष्यगण, राक्षसगण आणि आजीदेवगण. मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण. हो हो देवगण बारीक काय करतात मला सगळं माहिती ना. हो ना, हो ना. ये 3 ये राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण. आजी देवगण घ्यायचा. आणि ह्या 3 गणाचा जो मालक आहे, ह्या 3 गणाचा जो, ते आता काय झालं जरा माऊलीच्या युट्यूब मुळे मी जरा आखडलो, नाही तर दगड उभा राहून खाल्ला असता आपण. पण जरा काम आखडे बघा त्यानं. हो ना, हो ना, हो ना. 3 गणाचा जो मालक आहे, स्वामी आहे, त्याला गणेश म्हणतात, त्याला गणेश म्हणतात. मग शेतकोटीकरांनी सांगितलं गणपतीचे कान काशे मोठे म्हणे. तर त्यांनी असं वर्णन केलं, त्याला सगळ्याचे पाप कीर्तनात केलेले खुदऱ्या बुद्र्या ऐकू आल्या पाहिजे. कोण ऐकायले कोण बोलायले, सगळ्याच्या खुदऱ्या बुद्र्या त्याला ऐकू आल्या पाहिजे, म्हणून कान मोठाले. गणपतीची सोंड वाकडी काय? तर ज्ञानोबराय बोलले जो गणपतीला सरळ शरण येतो त्याच्यासाठी गणपती आमच्या सरळ सोंडीचा आहे, आणि जो गणपतीला आमच्या शरण येत नाही, गणपतीची अवहेलना करतो, त्याच्या आम्ही वाकड्या तोंडीचे. जया लागे तू वक्रतुंड, जे तुझ्या विकी मूड, तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी असते तरी अखंड ओजोचे आहासे. ज्ञानासाठी मी सरळ आहे म्हणले. मी सरळ आहे म्हणले, म्हणून आमच्या गणपतीची सोंड वाकडी. म्हणून गणपतीची सोंड वाकडी. बरं म्हणले गणपतीची ढेरी मोठी का म्हणून असं बा, गणपतीची ढेरी मोठी का म्हणून? तो पंक्तीच खात होता. तसं नाही, ढेरी मोठी का म्हणून, तर त्याचं वर्णन असं, सगळ्यांची पाप त्याला पोटात घेता आली पाहिजे. पोटात घ्यावं म्हणून आमच्या गणपतीचं पोट मोठं आहे. संतांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे आमच्या संतांचं पोट मोठं आहे. म्हणजे कशामुळं? सगळ्यांची पाप ते त्याच्या सामून घेतात. मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी
पोटी, म्हणून आमच्या संतांच्या पोटाचं वर्णन केलंय. तसं गणपतीचं पोट मोठं काय, सगळ्यांची पाप पोटात सामावून घेतो. त्याला शरण आला का त्याचे पाप पाहत नाही, हा त्याचे पाप पाहत नाही, म्हणून पोट मोठं आहे. म्हणलं गणपती शेंद्र्या रंगामध्येच का म्हणे बाबा, शेंद्र्या रंगामध्ये त्या शेतकोटीमध्ये वर्णन सुंदर आहे, तुम्ही वाचून पहा. गणपती शेंद्र्या रंगामध्येच का बरं, त्यांनी सांगितलं बरोबर, या अण्णा बोलले तेच बरोबर, शपथ शेंदूर नावाच्या दैत्याचा नाश केला आणि ते रक्त गणपतीच्या चुलत्याच्या अंग उडलं, गणपतीच्या अंग उडलं, बरोबर आहे का, गणपतीच्या, आणि म्हणून गणपतीला तो रंग आवडता झाला, बरोबर आहे का ना, आणि म्हणून त्याच म्हणून म्हणून अंग असे. मला माहिती आहे पाठांतरवाले माणसं असते पुढे मग, हा म्हणून गणपती शेंद्र्या रंगात आहे. आता आमच्या दोघाचं ती पण बसले, तुम्ही बोलत नाही मदत, हो ना, हा म्हणून गणपती शेंद्र्या रंगात आहे, बरोबर आहे का नाही. हा थोडं पुढे पुढे आण ना, पुढं सरकार या पुढे पुढे, तुम्ही खाली बसलेली इथे येता का, विठाला विठाला. हरी विठ्ठला. असो, आणि या चतुर्थी निमित्त आपले श्री शंकरराव नारायणराव शिंदे त्यांचा आज अन्नदान महाराज, बरोबर, आणि त्या निमित्ताने कीर्तन, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटेवा, असं जे सत्कार्य असतं बाबा सांगत असतात, हेच सोबत येत असतं. सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असत, अन्नदान, सगळ्यात श्रेष्ठ दान. त्यात अन्नदानाची पंगत हो, आणि त्या निमित्ताने कीर्तन, एवढे सत्कार्य त्यांच्या माध्यमातून सर्वांनाच कीर्तनाचं श्रवण म्हणा, भगवंताच्या नामाचं चिंतन आणि भगवंताची सेवा. आज त्या वेळेमध्ये आपण ती सेवा करणार आहोत. गुरुवारी गातामूर्ती रंभा महाराज राऊत, बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या अभंगाचं चिंतन मांडू. विठ्ठल विठ्ठल मला झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानोबा म्हणतात आजी संसार सुफल झाला गे माये, ज्ञानोबा संसार सुफल झाला म्हणतात. हा ज्ञानोबांना भगवंताच्या दर्शनाचा आलेला अनुभव आहे. देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे पाय पाहिले ना आमचा संसार सफल झाला. हा म्हणजे हा अनुभव आहे ना, हा प्रतिज्ञा पूर्तीचा अनुभव आहे. म्हणजे अगोदर प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञा पूर्ण झाल्याच्या नंतरचा हा अनुभव आहे. हा प्रतिज्ञा कोणती होती, अवघाची संसार शोकाचा करी, अवघाचे संसार शोकाचा करीना, साई नगे माये तया पंढरपुरा, साई नगे माये साई नगे माये तया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरांची प्रतिज्ञा काय होती, अवघाची संसार सुखाचा करीन. हा ही प्रतिज्ञा आहे. ह्या पा जीव प्रतिज्ञा करतो बघा, देव प्रतिज्ञा करतो आणि संतही प्रतिज्ञा करतो. पण माऊली जीवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही, जीवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही. कस काय जीवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही, जीव प्रतिज्ञा आज करतो उद्या सोडून देतो, देतो का नाही,
म्हणून जीवाच्या प्रतिज्ञाला महत्व नाही. एक जण माझ्या देखत तंबाखू खाऊ लागला. मी म्हणलं तंबाखू खाऊ नको वागा, चांगलं नसतंय. तो म्हणला बंद म्हणणं फेकून देणं. आणि दुसऱ्या दिवशी यायलो मी तर माझ्या देखतच पुन्हा असं मळू लागलो. मी म्हणलं कालच बंद केली ना. नाही मला कसं हारपाल्यावानीच वाटायला. पुन्हा चाल बरोबर म्हणजे बघा जीव प्रतिज्ञा आज करतो पुन्हा लगेच सोडून देतो का नाही. म्हणून जीवाच्या प्रतिज्ञाला महत्व नाही. थोडं धाडस करून बोलू का. आता तुम्ही थोरा मोठ्यांचे कीर्तन ऐकणार आहेत. देवाच्या प्रतिज्ञाला सुद्धा महत्व नाही. देवाच्या प्रतिज्ञाला सुद्धा विशेष महत्व नाही. कस काय. देवानं सुद्धा आपली प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते. महाभारत युद्धामध्ये जेव्हा भीष्माचार्य अर्जुनाचं युद्ध चालू झालं बरोबर. देवाची प्रतिज्ञा काय होती की मी हातामध्ये तंबाखू घेणार नाही. आपले मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. तुम्ही आमचं जमलंय तू मग देवाची प्रतिज्ञा काय होती की मी हातात शस्त्र घेणार नाही. होती का ना होती. मग आता जेव्हा अर्जुनाचं भीष्माचार्याचं युद्ध चालू झालं पण अर्जुन युद्धामध्ये घायल व्हायला लागला. बरोबर का नाही. घायल व्हायला लागला. महाराज अर्जुन घायल झालेला पाहून देवानं रथातूनच उडी मारली खाली. रथातून खाली उडी मारली. रथाचं मोडलेलं चाक घेतलं. भीष्माचार्य धावून गेले. कोण माचोलता देव भीष्माचार्य धावून गेले महाराज. अर्जुनानं पाहिलं देव चालले. अर्जुनानं रथातून उडी मारली. अण्णा देवाचे पाय धरले. देवाला काम ना. देवा मी मेलो तरीच चलन पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली. बरोबर आहे का नाही. पण देव हसला ना अर्जुनाला म्हणला अर्जुना अरे माझी प्रतिज्ञा मोडली तरी चलन पण माझ्या भीष्माची खरी झाली पाहिजे. भीष्म पण केला खरा. ते आता तर तुम्ही नवीन त्याला माहिती आपलं काम आपला वारकरी बाजूबा. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. बरोबर आहे का नाही. म्हणजे देवाची प्रतिज्ञा होती की मी हातात शस्त्र धरणार नाही. बरोबर. पण अर्जुन युद्धामध्ये घायल झालेला पाहून देवानं हातात शस्त्र धरलं का नाही. ठरलं. म्हणजे देवानं सुद्धा प्रतिज्ञा सोडली का नाही. सोडली. म्हणून देवाच्या प्रतिज्ञाला बी महत्व नाही. मग विशेष महत्व कोणाच्या प्रतिज्ञाला आहे. संतांच्या प्रतिज्ञाला महत्व. ज्ञानोबा म्हणले अवघाची संसार सुखाचा पूर्ण संसार सुखाचा करीन म्हणले. नुसते आळंदी नाही म्हणले सुखाची करीन. पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण हिंदुस्थान सुद्धा नाही. अवघाची सगळा संसारच सुखाचा करीन. तैसा वाघ विलास विस्तारू गेतारतेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा दिसो परत. हसितो ना बस ना. हसितो बस. शपथ भास लवकर मग आला पाहिजे. तुला मग शपथ आहे पाय. आनंदाचे आवारू मांडू जगा दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व सगळं सुखच करीन म्हणजे. अवघे चित्र लोक्य आनंदाची आता अवघे आनंदाची सृष्टी झाली. कामक बदलो माले खायचे सृष्टी झाली. बोल झाली का नाही. म्हणून माऊली म्हणले सगळा संसार सुखाचा करीन म्हणले. सगळा संसार. पण ज्ञानोबा आहे थांबा थोडं. कस काय. तुमच्या गाथा आम्ही वाचलाय म्हणले. तुमच्या गात्यात आम्हाला असे काय अभंग सापडेल. कसे. संसार दुःख मूळ संकाळे इंगाळा संसार दुःख मूळ संसार दुःख मोळा संसार दुःख मोळा विश्रांती नाही कोटे दिवस तळमाळा विश्रांती नाही
दिवस माळा विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळा काम क्रोध लोभ शून्य वा माऊली काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळा काम क्रोध लोभ शून्य कवना विजन जाऊन दृष्टी देईला निर्मळ धर्म दाखवत दैवाचा जे बापर उपकारे धर्म दाखवत दैवाचा जे बापर उपकारे धर्म दाखवत दैवाचा ते थोडं वारकरी भूषण लावले म्हणून म्हणाल की बघायला सुद्धा माऊली आम्ही तुमचे प्रमाण वाचले तुमचा गाथा आम्ही वाचला त्याच्यात अभंग सापडा संसार सापडला का नाही तू म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन इथं ते संसार दुःख मुळे आता कसा अर्थ लावायचा भाऊ मृत्यू लोके सुखाचे कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी तैसी सुख निद्रा अंतुरणी इंगळात जे लोकेचा चंद्रोक्ष रोगी जे तो उदय होत असता लागे दुःख लेऊनी सुखाते अंगी सळीत जगाते ज्ञानोबरा तुमचा संसार दुःख मूळ तुम्हीच अभंग मांडलेला आहे तुमचाच अभंग आहे तुम्हीच बोललात आणि अवघाचे संसार सुखाचं कर हे कस काय बुवा माऊली म्हणले संसार दुःख मूळ संसारामध्ये दुःख आहे ना हे मी सांगितलं पण हे संसारामध्ये दुःख आमच्या दृष्टीनं नाही मग तुम्हाला आज्ञानी लोकाला आहे संसारामध्ये दुःख नुसतं दुःखच नाही पावलं पावली दुःख आहे अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पावलं पावली दुःख म्हणले तुम्हाला आम्हाला नाही म्हणले बघा तुम्ही उगले महाराज संसारामध्ये माणूस घडीतच सुखी होतो की लगेच थोड्या वेळानं दुःखी होतो पुन्हा थोड्या वेळानं सुखी होतो का नाही पावलं पावली दुःख आहे होय ना पावलं पावली दुःख एक मनुष्य एक वारकरी अण्णा लोकांच्या सांगण्यावरून आग्र्यावरून दिंडीत आला वारी आता त्याला यायचंच नव्हतं पण उगा सांगच्या ना आग्रह केला अरे चल उगा आग्रह केला ना आला दिंडीत आला तो त्यो गेला बाबा दुसऱ्या दिवशी आंघोळीला इंद्रायणीला गेला आंघोळ करताना काय झालं तिनं अशी घड्याळ काढली तिथं ठेवली ना आंघोळीला गेला आंघोळ करून वापस येऊस तर तिची गेली का घड्याळ हरतो त्याची गेली घड्याळ चोरीला आता 1000 रुपयाची घड्याळ चोरीला गेली फनफनच करीत आला ना मग कुठं आला रावट्या मुक्काम रावट्या आला की यायचं गरम झाला कशाला आणलं तुम्हाला कशाला आणलं तुम्हाला घड्याळ हरपली पठ्याची 1000 रुपयाची घड्याळ हरपली तुम्ही मला घेणं देण्याचं आणलं असं तसं निघालं म्हणला गावाकडं थांबत नसतो आता 1000 रुपयाची घड्याळ गेली एक जण म्हणला अरे आंजीराम तू काय का असेल अरे आंजीराम तू आंघोळ तू घड्याळ काढली असती मी इथं वर पण आंघोळीला तो पाण्यात गेला तो इकडे येत तर तिकडेच गेला असेल घड्याळ तिथंच असन तुझ्या ध्यानात नसन पुन्हा पाहून मग पुन्हा गेला इंद्रायणी पुन्हा परत गेला मग लागला ना घड्याळ पाहायला घड्याळ सापडत ना पण माऊली घड्याळ सापडण्याच्या नादात त्यानं दगड बाजूला सारला त्याला सापडी अंगठी पाहता कोणाचं नशीब कसं त्या मोबी नशीब असं त्याला सापडी अंगठी आणि अंगठी मग त्यानं शेजारच्याला दाखवली शेजारच्याला म्हणला अरे तुळशीराम भाऊ हे अंगठी कशी ते पुढच्या माणसानं पाहिली तुम्हाला सोन्याची ना केवढ्याच्या 5000ची 5000ची उड्याच मारलं त्यानं गाड्याला गेलं मला अंगठी तर सापडी अंगठी घेतली तसाच आला रावट्या मुक्काम आला रावट्या आला यायला माना लागला कोण म्हणलं रे गावाकडे जायचंय कोणाला जायचं गावाकडे त्याच्या गरज त्याला दिंडीत म्हणजे त्याला म्हणायला लागला आता मला सांगा घड्याळ हरपला तवा
दुःखी झाला का नाही झाला. आणि अंगठी सापडी सुखी झाला का नाही. बरं हे तरी सुख काय टिकत का. महिनाभर चालला उड्या आणि दिंडीत नाचला काय आणि उड्या पंढरपूर आलं. द्वादश सोडणं गावाकडे येणं घरी येणं पळशी ठोणं सोनाराच्या दुकानात जाणं संगत. सोनाराकडे गेला. सोनार मला सोनार बाबा या अंगठी घ्या 5,000 द्या. सोनार मला गडबड करूच नको तू. नाही मी लय जातो आणि सोनार आहे मला बापदांद्यापासून दुकानी म्हणून तू गडबडच करू नको मला. हा सोनारानं ती अंगठी घेतली आणि त्याच्या कशा त्या निशाणी का कशा घासली. सोनार म्हणला वरल्या रंगानं बोलावे शुद्ध कसोनिया पावे. सोनाराचा अभंग पाठच होता असू द्या. सोनारानं असं कसून पाहिलं ते पाहिलं. सोनारा अंगठी घेतली बाहेर आला खिशात हात घातले 50 रुपये काढे ये धर म्हणला. तुम्हाला 50 कस का बाजारी होय बाहेर म्हणला. तिथूनच रडत घरी. गाड्या हरपला तवा दुःखी झाला. अंगठी सापडली तवा सुखी झाला. ती अंगठी बाजार निघली तवा दुःख झालं. तुमचं हे आमचं नाही. हे तुमचंच सांगितलंय. म्हणजे संसारात दुःख असंय हाय का नाही पावली. पण ज्ञानोबा म्हणले आम्हाला नाही म्हणजे कस काय. आम्ही विचार केलेला आहे सुख दुःखाला जाणार आम्ही स्वतंत्र आहे. सुखे संतोषानं यावे दुःखे विषादा न भजावे. लाभ न धरावे मना माझी. सुख झालं तरी आम्ही नाचत नाही तर दुःख झालं तरी नाचत नाही. सुख दुःखे समे कृत्वा सुख दुःख समान सख लाभ. बर सुख दुःख समान सख जीवांचा बरोबर विनोदाचा भाग आहे आमचा. बरोबर सुख दुःखे समे कृत्वा म्हणजे सुख समान बरोबर का. त्याला जाणणारा मी स्वतंत्र आहे म्हणजे स्वतंत्र आहे असा विचार केला. माऊली म्हणले मी तसा विचार केला आणि म्हणून म्हणलो काय अवघाचे संसार म्हणलो का नाही सुखाचा करीन. आणि तो सुखाचा संसार झाला पण कसा झाला. साधन काय केलं माऊली म्हणले त्याचं उत्तर सांगू का. त्याचं उत्तर माऊली अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात द्यात. ते केले पाय
तुम्हालाच कौतुक मोठं नाही. टाळ्या वाजल्यासारखीच माणसं आहेत त्यातली मर्मज्ञ माणसं आहेत. हा मी तर अनेक वेळा सांगत असतो, गायकाकडे तिन्ही गोष्टी असणं महत्वाचं असतं. बरोबर आहे का नाही? गायकाकडे स्वर पाहिजे, त्याचं ज्ञान पाहिजे आणि त्याची योजना पाहिजे. तिन्ही गोष्टी गायकाकडे महत्वाच्या. स्वर असा, ज्ञान असा, त्याची योजना असा. हा नुसता स्वर असून उपयोग नाही, नुसतं त्याचं ज्ञान बी पाहिजे ना. एकानं सुरुवातच भैरवीत केली, मग आता बघा मोकळ झाला. तिन्ही गोष्टी पाहिजे. हा माऊली एका स्टेजवर कार्यक्रम चालू होता. एका स्टेजवर कार्यक्रम चालू आणि एक बाई तिथं सुंदर गायन करून स्टेजवर. त्या बाईचं गायन चालू स्टेजवर. गायन चालून खाली बसल्याला म्हणून शेजारच्या माणसाला काय म्हणला, कोणी होती बाई? कोण येते बाई? काय मशवानी आवाज आहे तिचा? कोण येते बाई? ते शेजारचा मला मग बायको, अरे काय मस्त आवाज आहे राव. आवाजाला चालीतच. अरे काय आवाज आहे का काय? अरे एकच नंबर आवाज आहे का काय? ते नाही तू काय म्हणला साधी नीट सांग. काय म्हण? आवाज चांगला आहे म्हणला, चाल बराबर नाही हे सांगू. चाल बराबर नव्हती म्हणला, आवाज चांगला आहे, चाल नव्हती हे सांगू लागलो. कोणी दिली का नो चाल? ते मला माझ्या पोरानं दिली. चाल बी चांगली आहे, पोरानं दिली घरच्याच घरी, चाल चांगली. मग तो म्हणू का लागला? तो म्हणला शब्द बराबर नव्हते हे सांगू लागलो. म्हणजे तिसरी जागा पाहिजे म्हणला, आवाज बी चांगला आहे, उगच काय नाव कसं ठेवावं? हो ना हो ना, आवाज चांगला आहे, चाल चांगली, शब्द बराबर नव्हते. कोणी लिहिली का नो कविता? तो मला मॅच लिहिली. तिथून गेला तर पुन्हा दिसलाच नाही. त्यानंच लिहिली ती, सगळं घरच्या घरीच निघालो. म्हणून स्वर पाहिजे, आवाज पाहिजे, ज्ञान पाहिजे. हे सगळ्याच माणसाकडे महाराज सगळंच. हा भूषणे महाराज, भूषणे असं द्या. यांचं वर्णन किती केलं तरी कमीच. मला करावंच लागेल नावीला, जे गाडी खर्च आहे बोलत लागतात. असं द्या विठाला. माऊली म्हणले आजे संसार सुफल झाला गे माये, आमचा संसार सुफल झाला. सुफल झाला. वास्तविक पाहताना माऊलीला संसार आहे का बरं? निवृत्ती दादाला, सोपान काकाला, मुक्ता यायला संसारच नाही. मग तुमचा आमचा संसार सुफल व्हावा, सुखाचा व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे. वास्तविक पाहता त्याला कशाचा आला संसार मला? हा म्हणून शब्द वापरला, सुफल झाला की माई, संसार सुफल झाला. हा मला सांगा, माणसाचा संसार सुफल असावा का माणसाचा संसार संपन्न असावा? अण्णा तुम्हीच बोला, मला बाकीच्या भरोसाच नाही. माणसाचा संसार सुफल असावा का माणसाचा संसार संपन्न असावा? सांगन जाय म्हणाव कम टाइमपास करायला. माणसाचा संसार संपन्न नाही, सुफल असो. मी तुम्हाला दोन संसार सांगतो. एक राजा रावणाचा संसार आणि दुसरा जगद्गुरु तुकोबाराचा संसार. दोन संसार. राजा रावणाचा संसार संपन्न संसार आहे आणि जगद्गुरु तुकोबारांचा संसार सुफल संसार. राजा रावणाच्या संसारात किती संपन्नता आहे तुम्हाला विश्वास नाही बसायचा. राजा रावणाकडे एवढी संपत्ती आहे महाराज, राजा रावणाकडे 243 जेसीपी होते आणि 409 का काय वाळूचे डंपर होते. 37 पेट्रोल पंप होते. पतसंस्था 250च्या घरात होत्या आणि जमीन बी रोडच बरीच होती त्याची. हा याच्या रावणाचं झालं. अहो राजा रावणाचं कोटी गरज येते काशाने. रावणाच्या घरात सोनं होतं का रावणाच्या घरात सोन्याच होते? घरात सोन्याचे ते महाराज. काय तुकोबारांनी वर्णन केलं एका ठिकाणी महाराज, पाषाण परेश भूमी जांबुनद, वंशाचा संबंध दातयाचा, सोनियाची पुरी, समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा, 80 सहस्त्रजा सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी, 14 चौकड्या आयुष्य गणना, बंधुवर्ग जाना कुंभकर्ण, तुका म्हणे ज्याचे देव बांधवणी.
हा एवढी संपत्ती होती. 9 ग्रहाच्या पायऱ्या केलत्या रावणानं, मग सिंहासनावर जाऊन बसायचा. ते काय सामान्य माणूस होता का काय? संपत्तीच्या बाबतीत बी एकदम श्रेष्ठ होता. आणि कुळाच्या बाबतीत बी अहो रावण जातीनं ब्राह्मण होता. उच्च कुळात जन्माला आलेला माणूस होता रावण. बरोबर आहे का नाही? उच्च कुळात जन्माला आलेला होता. आणि ताकदीच्या दृष्टीनं ताकद कमी होती का काय? एकटाच सोयाबीनचा कटा उचलीत होता. आपलं सोयाबीनचा कटा झाला, एकटाच कैलास पर्वत उचलीत होता. कमी ताकद होती का काय? कमी ताकद होती का? मग आता बरं सांगा, मला सांगा ब्रह्मा महाराज तू कबराकडे काय होतं? महाराज संपत्तीच्या बाबतीत महाराज सरळ म्हणले, जाओ पुढे पाण्याचा बरोबर अंदाज घ्यायचा सुलती बेजारी निघत नाही. हो ना, भांडवल उघडे पडते. असू द्या, आम्ही सदैव संपत्तीच्या बाबतीत काय तू कबर काहीच नाही. बरं ताकदीच्या बाबतीत एवढी काय तू कबर आहे? ताकदीच्या बाबतीत बी नव्हतं. बरं एवढ्या का उच्च कुळात बी जन्माला आलेली तू कबर स्पष्ट म्हणतात, भले देवा कुंभी नाही तरी दंबे असतो जातीने काय एवढ्या श्रेष्ठ कुळात जन्माला आलेली होती. बरोबर का नाही? पण महाराज राजा रावणाकडे एवढी संपन्नता होती. बरोबर का नाही? तू कबाराकडे नव्हती. पण राजा रावण नाही म्हणू शकत आजी संसार सुफल, नाही म्हणू शकत राजा रावण. तू कोबाराकडे काहीच नव्हतं. पण महाराज म्हणतात अहो काय भाषा आहे. महाराज म्हणले घोटविन लाळ ब्रह्मज्ञान मुक्त आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत काया होत तसे कीर्तनी भाग्य तरी देवारी. अरे तीर्थ ब्राह्मकाशी आणि नाळस अभंग असा बाबा म्हणायच्याला असंच म्हणावं लागतं. तो खबराने असा विशेष एक तीर्थ ब्राह्मकाशी आणि ना आळस, तीर्थयात्रा करणाऱ्याला आळस आणीन म्हणले त्या कीर्तनाच्या बळावर. आणि कडू स्वर्गवास करीन भोग, स्वर्गातले सगळे भोग कडू करीन म्हणले. एवढं सामर्थ्य कीर्तनातून करून दाखवेल म्हणले. म्हणजे या काय काय अभंगाला बाबा म्हणायचे असंच म्हणावं लागतं. अभंग काय काय तसेच घ्यावं लागते, चाली बी तसेच घ्यावं लागते. समजा सुरावर आहे, सूर जरी नसला तर जोर पाहिजे माझा असू दे. आता ते उभारीला ध्वज अभंग आहे का नाही, त्याला बाबा अशी चाल माझी उभारीला ध्वज लोकावरी, त्याला अशी चाल लाव तसा आपले उभारीला ध्वज ते पळला तो ध्वज अशी चाला. बाबा म्हण त्याला चाली बी तशाच पाहिजे म्हणून कडू स्वर्गवास करीन भोग. तू कबरा म्हणले मनाला लावून लोकाला धन्य म्हणावेन. भाग्यामी तो देखलिया भाग्यामी तो धन्य मनावी ना ये हलो किलो भाग्यामी तुका देखलिया भाग्या